या टायमाला फटफट आपला समोसा रे 20 के 4 कच्चे मिरची त्यांच्या पण 20 एक भी नहीं गारंटी माझ्या काही मारावर बोलले नाही काय शेती आपलं कधी बोलली जरूर व्हायची टुरिस्ट फोनवरच आहे 2 पिढी येते 1 पिढी मग रात्रीची कुठली सूट चालू होती फोन नको रात्रीतून सूट चालू केली होती हा वीटभट्टी मित्रांनी भेळ आणली खोल ना.
खोल 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 खोल. एवढा नाश्ता केला तरी याने वेळ काढली लगेच. घ्या खावा आता. खावा खावा वेळ खावा. कमलेश भाई खावा. नीचे बैठ नीचे बैठ. ये हटायचं. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम राम. राम बंद होईल ना खायला नका देऊ त्यांना. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राधा वल्लभ जय जय राम. श्रीराम जय राम 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 जय जय राम. रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. 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 खाली बघ खाली बघ. राजा राम. पतित पावन सीताराम. नमस्कार. नमस्कार. आपण आता सगळेजण अयोध्येला गेलो होतो. पकडा आता. अयोध्येला गेलो होतो. अयोध्येहून आलोय. तर आता तुम्हाला कसं काय वाटतंय? अयोध्येला जाताना काय वाटलं, येताना काय वाटतंय, किंवा काय तिथं आनंद आला? जय श्रीराम. नाव सांगा पहिलं. मी उमेश विष्णू तारे. अयोध्येला आम्हाला जाताना खूप चांगली मजा आहे. ट्रेनमध्ये पण चांगली सोय झाली. आता आम्ही परतीचा प्रवास चालू झालेला आहे. पण अयोध्येमध्ये आम्हाला खूप मजा आली. एवढं मोठं भव्य दिव्य जे श्रीराम मंदिर बांधलं आहे ते खूप सुंदर अप्रतिम बांधलेलं आहे. आणि ते मंदिर पाहून आम्ही सगळे भावूक झालो. आपली हिंदू समाजाची जी आस्था होती ती नरेंद्र मोदींनी पूर्ण केलेली आहे. त्याबद्दल आम्ही खूप खूप खुश झालेलो आहोत. अशोक फुले. मी डोंगरावचा माजी सरपंच, भारतीय जनता पार्टीचा तालुका उपाध्यक्ष. तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा. आता तुम्ही अयोध्येला गेले होते. आपण सर्वजण गेलो होतो. जाताना काय वाटलं, येताना काय वाटलं, दर्शन कसं आलं, आनंद काय होता मनामध्ये? जाताना अतिशय वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणामध्ये रामनामाचा जयघोष करत सर्व रामभक्त या ठिकाणी लोणावळ्याहून अयोध्येपर्यंत गेले. आणि अयोध्येत अतिशय जाताना अतिशय प्रकारची चांगली व्यवस्था, म्हणजे जेवणाची व्यवस्था, अतिशय स्वच्छता, नवीन चादर, ब्लँकेट आणि चांगल्या प्रकारच्या वेळच्या वेळी सगळ्या सुविधा जाताना गाडीमध्ये होत्या. आणि त्याचप्रमाणे अयोध्येत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी राहण्याची चांगल्या प्रकारची व्यवस्था, स्नानाची व्यवस्था, अशा सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी केलेल्या होत्या. या सर्व व्यवस्था मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याचे जे प्रचार प्रमुख रवींद्रप्पा भेगडे, भाऊसाहेब गुंड, अशा सर्व लोकांनी अतिशय मेहनत घेऊन ही यात्रा सफल कशी व्हावी असा विचार करून अगदी भक्तिमय वातावरणात, अतिशय आनंद वातावरणात दर्शन झालं. राम मंदिर अतिशय सुंदर व अप्रतिम झालं आहे. राम मंदिराचं बघून सर्व दुःख हरपून गेलं. आणि ह्या राम मंदिराच्या दर्शनाने सर्व पूर्वजन्मितांचे पाप संचित नष्ट झाल्यासारखं वाटलं. अशा प्रकारचा अनुभव मनात जाणवते. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आम्ही इथे अयोध्येमध्ये आम्ही इथं आलो. आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही पंढरपुरातच आहे. म्हणजे अयोध्येमध्ये आता भविष्यामध्ये दुसरं पंढरपूर होणार आहे असं वाटतं. म्हणजे आणि इथं आल्यानंतर असं वाटलं हे मंदिर इतकं सुंदर बांधलेलं आहे की जगात असं कुठं मंदिर नसेल असं मला तरी वाटतं. इतकं चांगल्या दगडामध्ये, राजस्थानमधील जे चांगले मार्बलचे दगड इथं राजस्थानमधले मार्बलचे चांगले आहेत ते इथं आणून बसवलेले आहेत, मंदिरासाठी वापरलेले आहेत. आणि हे मंदिर म्हणजे
भूकंपविरोधी मंदिर आहे. 1000 वर्षे राहिले असं, 1000 वर्षे काय जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत राहील असं मला वाटतं हे मंदिर आहे. असं राम मंदिर निर्माण केले आणि मोदी साहेबांनी आपल्या जे केले ते मंदिर आहे की आपल्या इतिहासात कधीच पूर्ण होणार नव्हतं मंदिर, आणि त्यामुळे हे मंदिर खूप चांगलं आहे. आम्हाला खूप आनंद प्राप्त झाला इथं. आणि आम्हाला असं वाटतं इथंच राहावं असं वाटतंय. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. मी महाराष्ट्रातून आलो. माझं नाव सुभाष देवराम पडवळ. पवित्र इंद्रायणीच्या तीरावर असलेलं माझं गाव कुरवंडे, ओळ वारत्या कुरवंडे ती चंद्रभागे माझी सोडून येते. आणि आज महाराष्ट्रातून सर्व भाविकजण अयोध्येमध्ये आलेत. भेटी लागी जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाटत तुझी. देवाची वाट पाहण्यासाठी जसे लेकरू आईची वाट पाहतं तसंच आम्ही सर्वजण भाविक महाराष्ट्रातून अयोध्येमध्ये आलो. अयोध्येपतीचे राम रे, गोकुळचे घनश्याम रे. अयोध्येमध्ये राम जन्मला, रावणाचा काळ रे. रावण म्हणजे तरी कोण? आपल्यामध्ये जे वाईट विचार आहे त्याचं नाव रावण. आपल्यामध्ये जे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, जे आपल्याकडे द्वेष, मत्सर इतरांबद्दल आहे ते आपण काढून टाकायचे, त्याचं नाव रावण. आणि राम म्हणजे सात्विक विचार, याचं नाव राम असतं. एक वचनी, एक पदे, एक बाणी असं राम म्हणजे सात्विक विचार. कृष्ण म्हणजे आनंद आहे असं. आणि आपण ज्या ठिकाणी आलो ते आमची जी सोय केली आदरणीय रवींद्र आप्पा भेगडे आणि भाऊसाहेब गुंडे यांनी जे नियोजन केलं, शिस्तबद्ध नियोजन केलं, आम्हाला कशाची कमी पडली नाही. परंतु मी एक आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. भारत देशाचे जे पंतप्रधान आहे आजपर्यंत सर्वांनी सर्वांची घरं बांधतो, आपण आपला बंगला बांधतो, सर्व करतो. परंतु सर्वांसाठी ज्यांनी जे मंदिर बांधलं, राम मंदिर, जे अनेक वर्षे 500 वर्षापासून बांधलं नव्हतं. भरपूर पंतप्रधान झाले, पण पंतप्रधान असे एक झाले की पंतप्रधान जरी ते असले पण आपल्या महाराष्ट्र ही संतप्रधान भूमी आहे. संतप्रधानमधूनची जी मंडळी भाविकजण आली त्यांची सर्व सोय या ठिकाणी अयोध्येमध्ये झाली. आम्हाला कशाची कमी पडली नाही. जेवण वगैरे जागच्या जागेवरती, घरी आमची जेवढी सेवा नाही सर्वांची एवढी सेवा या ठिकाणी झाली. असं मी सर्वांच्या वतीने या भाविकांना शुभेच्छा देतो आणि पंतप्रधानांना डबल शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. माझं नाव मंगेश भिलारे, हुमरेवाडी, लोणावळा इथला रहिवासी आहे. खूपच छान असं म्हणजे नियोजन केलेलं आहे. आणि जे कोणी म्हणजे भाजपातर्फे कोणी हे नियोजन केलं असेल त्यामध्ये त्यांचं खरंच हार्दिक अभिनंदन. हे ट्रीपचं नियोजन झालं आणि त्यानंतर जे दर्शन झालं, दर्शनाही उत्तम झालं. आम्ही अक्षरशः 3 वेळा श्रीरामांचं दर्शन घेतलं. त्यामुळं कसं एकदम म्हणजे म्हणजे याची डोळी काय, याची देई, याची डोळा, असं ते अविस्मरणीय, अवर्णनीय असं एक अनुभव होता. आणि प्रवासातील अनुभवही एकदम खूप छान होता. सगळे धार्मिक सगळे मंडळी इथे भेटली आणि छान वाटलं. एकंदरीत वातावरणच एकदम प्रभू राममय असं झालेलं आहे. त्यामुळे छान बरं वाटलं, खूप आनंद झाला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. माझं नाव मासकांत गणपती इंगळे. मी बोरडेश्वर पायथ्यापासून मांबोडी गावातून आलेले आहे. अतिशय नियोजनबद्ध अशी शिस्तबद्ध एकदम हे जे आहे नरेंद्र आप्पा साहेबांनी केलेले आहे ते आत्ताची सुंदर झालेले आहे. अतिशय सुंदर म्हणजे अतिशय पूर्वी म्हणजे दुर्लभ हे काम होणं म्हणजे दुर्लभच झालं. नियोजनबद्ध झालेलं आहे. नियोजन केलेले साहेबांनी. खूप सुंदर मंदिर आहे, खूप मंदिर प्रत्येकाने, प्रत्येक देशातल्या नागरिकांनी आपल्याला लाभ घ्यावा. खूप छान नियोजन झालेले आहे आणि दर्शन वगैरे खूप शिस्तबद्ध, नियोजनबद्ध, येण्या जाण्याची सोय बी खूप व्यवस्थित झालेली आहे. आता परतीचा प्रवास आपण एकदम छान झालेला आहे. बाकी सर्व ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
जय श्रीराम. मी अमोल जगन्नाथ बेगडे, राहणार दैवली, तालुका मावळ आणि महाराष्ट्रामधून अयोध्येला आलो होतो आम्ही. जवळजवळ मावळ तालुक्यातून, मावळ लोकसभेतून 1,500 लोक आलेले आहेत. त्यातून मावळमधून 300 ते 350 लोक आहेत. आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचे धनू, म्हणजे आमच्या आयुष्याचं या दिवसांनी सोनं केलेलं आहे असा क्षण पूर्ण भारतीयांनी अनुभवा असं मी त्यांना सांगतो. आणि अतिशय आपल्या हिंदू धर्माचं 1 नंबरचं स्थान कुठलं असेल तसं श्रीरामाचं मंदिर आहे. आणि त्या रामाच्या त्या पवित्र जागेमध्ये कुठलीही आम्हाला कमी भासली नाही. अन्नदान असेल, राहण्याची सोय असेल, आंघोळीची सोय, बाथरूम, सर्व प्रकारचे, की असं वाटलं नाही की आम्ही आपलं घर सोडून जशा व्यवस्था असतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अन्नदान चांगलं, अशा प्रकारचा आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे. आणि प्रत्येक भारतीयाने याचा आनंद घ्यावा असं मी प्रत्येक भारतीयाला आवाहन करतो. बरं, तुम्ही भगवान श्रीरामाचं दर्शन ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं, किंवा दर्शन कसं आलं तुम्हाला? वेळ लागला का? दर्शनाला अजिबात वेळ लागत नाहीये. साधारण तुमचं अर्धा ते 1 तासामध्ये सलग दर्शन होऊन जाते, की तुम्हाला कुठं असं ट्रॅफिक किंवा लोकांची गर्दी दिसणार नाही. सलग चालत गेलं की एक तुमचं अर्धा तासामध्ये भगवंताचं दर्शन होतं. भगवंताची मूर्ती बघून कसं वाटलं? अतिशय प्रसन्न मूर्ती, बालमूर्ती आहे. त्या मूर्तीकडं पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटते. आणि जेणेकरून प्रभू श्रीराम तिथं उभे राहिलेत आणि आपल्याला दर्शन देतात असा भास होतो. धन्यवाद. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आपण सर्वजण दर्शनाला गेलो होतो अयोध्येमध्ये, प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेतलंय आणि आता आपण काल रात्री परत निघालो आपल्या लोणावळ्याकडं. तर तुमचं नाव का सांगा पहिलं, आणि आपल्याला जाताना काय वाटलं, दर्शन घेताना कसं काय वाटलं, आणि आता आपण निघालोय तर आता आपल्याला काय वाटतंय हे थोडक्यात सांगा जरा. माझं नाव प्रशांत पंढरीनाथ डाकोळ. मी राहणार सदापूर, मावळ तालुक्यातील आहे. तर मला पहिलं प्रथम जाताना असं वाटलं की आता आपण जाणार आहे. आज त्या ट्रेनने जी मोदी साहेबांनी आपली जी सोय केली आहे, परंतु जाताना असं वाटत होतं की तिथं जाऊन कसे हे आसन सोय असेल, कसं हे होईल, दर्शन कसं होईल हे वाटत होतं. परंतु इथं आल्यानंतर आम्हाला ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही किंवा असं गरजू म्हणजे गरज नाही का राहीन असं वाटलंच नाही. तिथं गेल्यानंतर आमची झोपण्याची सोय असो, जेवणाची सोय असो, एकदम व्यवस्थित. जे उत्तर प्रदेशचं सरकार आहे, योगी साहेब, त्यांनी एकदम तिथं मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेली आहे. आणि आम्हाला तिथून आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो त्यावेळी दर्शनाची सोयी अवघ्या 5 ते 10 मिनटात दर्शन होण्याची सोय केलेली आहे त्यांनी. आणि एकदम सुंदर प्रकारे काम चालू आहे तिथं, की अजूनही तिथं डेव्हलपमेंट अजून होणार आहे. चालू आहे, डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. म्हणजे अजून काही पूर्ण झालेलं नाही, म्हणजे काम चालू आहे, त्याला वेळ लागेल. पण ज्या पद्धतीने आपण तिथं जे आत्तापर्यंत झालेलं काम पाहिलं ते कसं वाटलं तुम्हाला? आत्तापर्यंतचं जे काम झालं एकदम सुंदर आणि मस्त सुटसुटीत प्रकारे काम झालेलं आहे. फक्त मंदिराचं काम म्हणजे 99% झालेलं आहे. फक्त काही कळस बाकी आहे. खरंच आहे. आणि आजूबाजूचं जे काही सुधारण्याचं काम आहे ते बाकी आहे. तेवढं ते बाकीचं काम चालूच राहणार आहे. आणि भगवान श्रीरामाची मूर्ती पाहिल्यानंतर तर तुम्हाला काय वाटलं असं मनामध्ये? माझी एक इच्छा होती की गेल्या अनेक वर्षापासून जसं मला कळतंय की तशापासून माझी इच्छा होती की अयोध्येला यायचं आणि श्रीरामाच्या जन्मस्थानी दर्शन घ्यायचं. परंतु ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मला काही कधी योग आला नाही. परंतु आज हे मोदी साहेबांच्यामुळं आपल्या देशाचे पंतप्रधान आणि आस्था ट्रेननी हे जे काही फ्रीमध्ये त्यांनी दर्शन घडून आणलं त्यांच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. मला एकदम आनंद वाटतो की आज हे दर्शन मला घडल्याबद्दल. जन्म माझा हे झालं, सार्थकी लागला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. माझं नाव किसन जयवंत येवले. मी वाकसेमध्ये राहतो, मावळ तालुक्यामध्ये. तुम्ही दर्शन घेतलं प्रभू श्रीरामचंद्रांचं, कसं काय वाटलं तुम्हाला? एकदम प्रसन्न मूर्ती पाहून एकदम जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलेलं. तुम्हाला वाटलं होतं का की तुम्ही कधी जाऊ शकसाल म्हणून इथं? नाही ना, आयुष्यामध्ये तरी वाटलं नव्हतं का जाईल म्हणून. परंतु मोदी साहेबांनी, आपले लाडके पंतप्रधान यांनी एकदम उत्तम सोय केलेली आपल्याला जाण्यासाठी. आम्ही बॅगमध्ये ब्लँकेट वगैरे घेतले होते, पण ब्लँकेटची पण सोय इथं केलेली आहे, बेडशीटची केलेली आहे. एकदम नवीन सगळे आम्हाला झोपण्यासाठी वस्तू इथं पुरवण्यात आलेल्या आहे गाडीमध्ये. सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, एकदम उत्तम प्रकारे. आणि चहा तर 2-3 वेळा आम्हाला गाडीमध्ये भेटतोय. कशाची उणीव अशी आम्हाला भासू दिली नाही आहे. आजपर्यंत एकदम
चांगल्या पद्धतीने आणि इथपर्यंत आता आम्ही आलेले उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये आता आम्ही आहेत. इथपर्यंत एकदम चांगली सोय केलेली आहे. इथून ट्रेनमधून उतरल्यानंतर तिथून बसची सोय टेंट बनवलेली आहे तिथं झोपण्यासाठी. तिथेही चांगली सोय केलेली आहे. तिथे खाण्यापिण्याची सगळी सोय केलेली आहे. तिथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पण बसची चांगली सोय केली, AC बसची सोय केलेली आहे आपल्याला. त्या पण सगळं फ्रीमध्ये फ्रीमध्ये एकही रुपये आपल्याला खर्च करावा लागत मी येताना 5,000 रुपये आणले होते. मी माझ्या खिशामध्ये आताही 5,000 रुपये तसेच आहेत. एकही रुपये त्याच्यातला खर्च केलेला नाही. फक्त घरी जाण्यासाठी आपल्याला काही खरेदी करायचं असेल त्याच्यासाठीच फक्त पैसे माझ्याकडे खर्च झालेले आहेत. बाकी वितरित कोणताही एकही रुपया मला खर्च करावा लागला. आणि स्वच्छता पाहिली तर एकही कचरा या ट्रेनमध्ये पण नाही आपल्याला बघायला भेटणार. आणि अयोध्यात तर विचारूच नका त्या गोष्टीचं. इतकं उत्तम प्रकारे नियोजन आपला योगी सरकारने केलेलं आहे की त्यांचं आभार मानावं तितकं कमीच आहे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रभु रामचंद्र की बजरंग बली की बजरंग बली की जय श्रीराम. जय श्रीराम. बजरंग बली की जय श्रीराम. जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. माझं नाव अभिभावक शिंदे, सरचिटणीस भाजपा मावळ. ज्या दिवशी आम्हाला रामप्रभूचं दर्शन घेण्यासाठी सन्माननीय पदाधिकारी यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला मनामध्ये असं लक्षात आलं की बसने जाणार नाही, ट्रेनने जाणार नाही, कोणती व्यवस्था आहे. सगळ्यांचा आता मोबाईल चालू. भारतीय जनता पार्टी मावळच्या वतीने या ठिकाणी विशेष अशा आस्था ट्रेन ज्या दररोज
सरकार मंदिर आपण पद्धतीने आपल्याला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्या मंदिरासाठी पण किती संघर्ष करायला लागतो ते आपल्याला आनंदामध्ये त्यांनी आपला करला आहे ते आपले त्याच्यामुळं ही माझं संभाषण हे आपल्या जय श्रीराम. जय श्रीराम. स्टेशन आलेलं आहे. भोपाळ स्टेशन, भोपाळ रेल्वे स्टेशन आले. भोपाळ रेल्वे स्टेशन आले. आपण सर्वजण अयोध्येला गेलो होतो प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घ्यायला. तिकडनं प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेतलं आणि आता आपण परतीच्या वारी निघालोय. तर आपला काय अनुभव आहे या वारीमध्ये? पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष माननीय शंकर भाऊ जगताप आणि प्रभाग अध्यक्ष सकाराम रेडेकर यांच्या नियोजनातून श्रीराम दर्शन आमचं झालं. याच्यामध्ये आम्हाला जाण्याची येण्याची व्यवस्था अतिशय चांगली होती. दर्शनाचं नियोजन अतिशय चांगलं होतं. जाताना येताना रेल्वेमध्ये नाश्ता जेवण चहा टाईमवर मिळाला. तसेच त्या ठिकाणी मंदिरापासून तर ट्रेन सिटीपर्यंत येण्यासाठी जाण्यासाठी बसेस फ्री होत्या आणि त्यांचं नियोजनही चांगल्या प्रकारे होतं. दर्शनही व्यवस्थित झालं. असं दर्शन सगळ्यांचं व्हावं, सगळ्यांनी दर्शनाला जावं, भारतातून आपल्या हिंदू सनातन धर्माला जागृत करावं ही आमची सदिच्छा आहे. आणि ही अशी वारंवार आम्हाला प्रत्येक धर्माला सनातन धर्मार्थ्याला दर्शनाची संधी मिळवून ही आमची सदिच्छा. जय श्रीराम. जय श्रीराम. आपलं नाव? सुरेश देवीदास पाटील, नवी सांगवी, पुणे 61. धन्यवाद.